बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक खूप मोठी कर्जमाफी पूर्वी यांच्या विचाराच्या सरकारने त्या ठिकाणी आलं. आम्ही त्या कर्जमाफीचं स्वागत केलं, पण त्याच्यामध्ये इतक्या अटीतटी टाकल्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने काम केलं तर सामान्य लोकांना समावेशक दृष्टिकोनातून कुठली अटतट न ठेवता काम केलेलं आहे आपण सर्वांनी बघितलंय. आता तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं एवढ्या मोठ्या व्यक्तीचं नाव या योजनेला दिलंय. आमची फक्त विनंती एवढीच आहे की कृपा करून याच्यामध्ये कुठेही अटीतटी तुम्ही त्या ठिकाणी आणू नका. सरसकट कर्जमाफी आमच्या शेतकऱ्यांना तिथं दिली पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत रेग्युलर कर्ज भरले त्यांना सुद्धा 1,00,000 रुपयेची कर्ज मदत त्या ठिकाणी व्हावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी. आता अटतट काय टाकली जाते, कारण या सरकारला अटीतटी इतक्या भारी वाटतात. लाडक्या बहिणीच्या बाबतीत इलेक्शनच्या आधी सरसकट पैसे तुम्ही 2.5 कोटी महिलांना त्या ठिकाणी दिले. कोणाचंच काय तिथं बघितलं नाही. ॲडव्हान्समध्ये 2-2 महिने, अरे बाबा द्या 5-5 हजार रुपये, काही फरक पडत नाही, इलेक्शन जिंकल्यानंतर आपण बघू. आणि तेव्हा अटतट तुम्ही टाकली नाही आणि इलेक्शन झालं की आता म्हणताय की आता 90 लाख महिला जरा चुकीच्या पद्धतीने त्यांचं नाव आलं होतं. तर असं जर तुम्ही करणार असाल या कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा जे लाडक्या आमच्या बहिणीच्या बाबतीत झालं ते आम्ही सहन करणार नाही, आम्ही ते एक्सेप्ट करणार नाही. एकदा जाहीर होऊ द्या, सगळ्या कंडिशन्स आपण बघू आणि मग त्याच्यावर आम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी